मी तुम्हाला जो हा प्लॅटफॉर्म दाखवतो आहे तर परत या कोपऱ्याला येतो आहे हा प्लॅटफॉर्म पहा कसा आहे. याच्या इथे बोटी थांबण्यासाठी ठिकाण आहे. परत त्या बाजूला जाऊयात आपण, त्या बाजूने पाहूयात. आणि मी जरी तुम्हाला दाखवतो आहे, मला बोलता जरी येत नसेल तरी माझं सारखं सारखं दृश्य ह्या सूर्योदयाकडे जातं आहे. हा सूर्य इतका वर आलेला आहे पहा. आणि परत या बाजूला येऊन मी हे दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला. तुमच्या लक्षात येत असेल, परत पहा मागे सूर्योदय होतो आहे. ते सूर्योदय होतो आहे म्हणण्यापेक्षा सूर्योदय ऑलरेडी झालेला आहे. सूर्य उगवून वर आलेला आहे, पण केवळ त्या भरगच्च ढगांमुळे आपल्याला तो दिसू शकत नाही आहे व्यवस्थित. मी आता तुम्हाला असं म्हणू शकत नाही आहे की उद्या परत प्रयत्न करूयात, मे बी प्रयत्न करूयात, पण आत्ता तरी ही दृश्य पाहायला काय हरकत आहे आपल्याला. मी अगदी कडेकडेने ह्या प्लॅटफॉर्मच्या आलेलो आहे. ती जी स्पीड बोट्स आपल्याला मला दुरून फास्ट जाणारी दिसत होती ती समोर आता थांबलेली आहे माझ्या. माझ्या बोलण्यापेक्षा जास्त तुमच्या पाहण्यात मजा. आता आपण ह्याच्या पुढे त्या रस्त्यांवर जाऊया. आपण आता मागून आलो आहे, मागच्या बाजूने आलेलो आहे आणि आपण आता रस्त्याकडे निघालेलो आहे. आता माझं कन्फ्युजन असं होतं आहे की गोप्रोचा कॅमेरा आणि मोबाईलचा कॅमेरा सारखं तेवढं बोलून जाऊ देत. आपण आता पुढे जाऊयात. इकडून आलो आहे आपण आणि समोर थोडं एक्सप्लोअर करूयात रोडवर. मिशिगन ट्रॅव्हर्स सिटी कशी दिसते हे आपण रस्त्यांवरनं एक्सप्लोअर करूयात. अरे मॉर्निंग वॉकला बरेच, म्हणजे मला तर प्लेन फील्डपेक्षा जास्त लोक दिसायला लागलेत. 2 hour पार्किंग 6 AM to 6 PM. आणि हेच दृश्य पाहते आठवणीत साठवण्यासारखे असतात. तो हे पण काका मॉर्निंग वॉकसाठी चाललेले आहेत. तिकडे काही महिला गेलेल्या आहेत. हे आपण जे आत्ता आलो आहे ते दाखवतो NMC ग्रेट लेक्स कॅम्पस आहे. हे एंट्रन्स अँड पार्किंग हे जे आहे समोरचं NMC ग्रेट लेक कॅम्पस आहे. आपण आलो आहे आता त्या रस्त्यावर. मला समोर जे काय दिसतं आहे प्लॅनेट मॉरन, आणि ह्या रस्त्याने आपण जाऊया. न्यू फ्रंट इकडे पुढे एक बोर्ड आहे आकाश, पण तो जरी असला तरी तो NMC ग्रेट लेकच असेल. तर आपण मी इकडून असं माझं हॉटेल वगैरे जे किंवा जिथे आम्ही थांबलो आहे ते मागच्या बाजूला आहे आणि आपण असं पुढे जाणार आहोत. हे मॅकडोनल्ड टर्न हिअर, इकडे पुढे जाऊयात. आणि हे दृश्य आपण पाहून आलेलं आहे. हा आपला मॉर्निंग वॉक चालू आहे. कोणत्या कारणाने हा आपल्याला सिटी एक्सप्लोअर करता यावी हे महत्त्वाचं असतं. मग ते भले मॉर्निंग वॉकसाठी करूयात, आफ्टरनून वॉकसाठी करूयात की नाईट वॉकसाठी करूयात. आता ह्या रस्त्यांवरून चालतोय मी.
समोर मिशिगन लेक आहे. मी आता पोचलो आहे ते आर्टिसन वॉटरफ्रंट रेस्टॉरंट अँड टॅवन. उच्चार माझा माहिती नाही मला कसा झालेला प्रोनाऊन्स. डेलामर. मला कॉफीचा खूप सुंदर वास आलेला आहे इकडे. हा पक्षी कुठे वरवरला बघ. डेलामर वगैरे काय म्हणतात ते. माझी बॅटरी सारखी संपत असते. मोबाईलची बॅटरी फार कमी चालते. फार माझी 2 वेळा बॅटरी चेंज करून झालेली आहे. हे पार्किंग आहे समोरचं. प्लॅनेट काहीतरी वाचलं होतं मॉरन. प्लॅनेट मॉरन. वर गाड्या पार्क केलेल्या दिसत आहेत. इकडे खाली पार्किंग आहे. इथे सुद्धा मला 2 झेंडे दिसत आहेत. एक ऑब्वियसली माझं रिपीट होतं आहे सारखं झेंडे काय. पण मला त्याचा नाईलाज आहे. जे मला जे समोर दिसतं आहे ते मी दाखवतो. प्लॅनेट मॉरन. हा रेग्युलर वॉकिंगसाठीच आहे. राईट टर्न. हे सिग्नलसुद्धा आता तुम्ही पाहू शकाल व्यवस्थित. हां गाड्यांचा आवाज सकाळच येतो आहे. आता माझ्याकडे 2 पर्याय आहेत. 2 नाही, कारण वरच्या पर्यायाने ह्या रस्त्याने मी जाऊ शकतो. रस्ता क्रॉस करून मी असं मागून आलेलो आहे. म्हटलं मी जसं तुम्हाला डेलामर एंट्रन्स आहे इकडे. इकडून आलेलो आहे मी असं. आणि आपण पुढे जाऊयात. तर पुढे जाण्यासाठी 2 पर्याय म्हटलं म्हणजे हा एक पर्याय आणि पण मी हा पर्याय निवडतो. हे अमेरिकेतलं सिग्नल पहा. आपण ह्या रस्त्याने जाऊयात म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी लेकचं सुद्धा दर्शन होईल. पलीकडे पण एक रस्ता दिसतो आहे मला. मी वर्णन करणार नाही जे काय आहे ते. हां आता मी तुम्हाला नक्की कन्फर्म सांगू शकतो. माझ्यासमोर जो बोर्ड दिसतो आहे ते डाऊनटाऊन ट्रॅव्हर्स सिटी. त्यानंतर त्याच्या हिरव्या अक्षरात लिहिलं आहे फ्रंट स्ट्रीम डिस्ट्रिक्ट. त्यानंतर ओल्ड टाउन डिस्ट्रिक्ट आणि त्याच्या खाली लिहिलं आहे वॉटर हाऊस डिस्ट्रिक्ट. म्हणजे हे जे तिकडनं आता मी एक्सप्लेन करू शकतो नक्की की हा मधला जो 3 ठिकाणी तिकडनं जाऊ शकतो. जाऊ दे आपल्याला काय त्याच्याशी मनी. हा पर्याय आपण निवडूयात. इकडून हे डेलामेर इथून आपण आलो आहे. आपण सुद्धा असंच या रस्त्याने चालत जाऊयात. पलीकडून हायवे गेलेला आहे. हायवेशी आपल्याला काही नाही आहे. इकडून कसं दिसतं आहे ते आपण हा पर्याय निवडला आहे. ह्या पर्यायाप्रमाणे चालत जाऊयात. हे माझ्या उजव्या हाताला असं दिसतं आहे आणि माझ्या डाव्या हाताला हे असं दिसतं आहे.
आणि माझ्या समोरून सुद्धा 2 व्यक्ती येत आहेत. मी त्यांच्याकडे कॅमेरा करणार नाही आहे खरं. आणि आपण असं वॉकसाठी निघालेलं आहे. एवढं खास नाही इकडे दृश्य, पण जे काय आहेत ते समोर आहेत. आता मी थोडंसं माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने घेण्याचा प्रयत्न करतो.